जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे देहूतले मालक संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या संतांचे उपकार प्रतिपादित असताना देहूतले मालक म्हणतात काय सांगू आता मी किती सांगू या संतांचे उपकार इतके मोठे आहेत इतके मोठे आहेत. आजच्या अभंगाच्या सुरुवातीच्या कडव्याचा व्याकरणाचा जर भाग पाहिला तर आश्चर्यकारक बाब आहे. काय वानू काय किती सांगू किती उपकार आहेत संतांचे असं देहूतले मालक प्रतिपादित करतात. दोन चार अभंग पाठ करणारा नाही. कीर्तनात धोतर घालतो येरी बरुमड्यावर फिरतो तो नाही. वारकरी संप्रदायाचं टोक किंवा हे विश्व हरिनामाने ढवळून काढलंय अशी ज्यांची व्याप्ती आहे त्या माझ्या तुकोबरायांचं वाक्य आहे. मज निरंतर जागविती आमाप उपकार संतांचे आहेत. संत जागवतात सुद्धा अज्ञानाच्या अंधकारातून जागवतात ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतात. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. एवढी उपकार संतांचे आहेत की त्या उपकार फेडत असताना त्यांच्या पायावर यशवंतबुवा शरीर जरी समर्पित केलं जीव जरी दिला तरी ते उपकार फेडत नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. संतांचे उपकार इतके मोठे आहेत की ते सहज बोलले तो उपदेश ठरू शकतो आणि माणसं मुद्दाम होऊन बोलले तरी भांडण ठरू शकतात. विचार करून जरी बोंबलले माणसं सहज जरी बोंबलले तर वाद लागू शकतो. हे माणसांची वाणी आहे. संत सहज जरी बोलले तो उपदेश ठरतात. करुणी सायास शिकविते अर्भकाचे साठी अर्भकाचे हो अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाटी पंथे हाती धरली पाटी पंथे हाती धरली काठी पंथे हाती धरली काठी पंथे हाती धरली काठी पंथे हाती धरली काठी पंथे हाती धरली पंथे हाती धरली पाटी पंथे हाती
का तशी आहे. इंटरनेट युग आलं. पूर्वीच्या काळात सुरुवातीच्या वर्गात गुरुजींनी लेखणी मुलाच्या हातात द्यायची आणि मुलाचा लेखणी धरलेला हात गुरुजींना हातात धरायचा. ज्या हातात लेखणी विद्यार्थ्याच्या तो हात गुरुजींनी हातात धरायचा आणि डाव्या हातात गुरुजीनं स्वतः पाठी धरायची आणि त्याला अबक काढायला लावायचं. अर्भकाची साठी, अर्भक म्हणजे बालक, पंथे हाती धरिले पाटी, म्हणजे शिक्षक गुरुजी आहेत ते. तशी करोनी सायास शिकविती संत मुद्दाम आपल्याला शिकवतात. तुका म्हणे वत्स धेनुवेच चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. गाईची उपमा दिली. जुनी माणसं आहात तुम्ही, बुजुर्ग माणसांना माहित असेल या जीनच्या पॅन्टीवाल्याला, पुण्यात राहणाऱ्या जीनच्या पॅन्टीवाल्याला काय कळणार आहे. यांच्या बापदाद्यांना माहित असेल. गाय व्याल्याच्या नंतर वासराला जन्म देती, पण वासराला जन्म दिल्याच्या नंतर तो गायीचा मालक गुराख्याला सांगतो, बाबा ही गाय शेतात चारायला घेऊन जाय. ज्या वेळेला घरी वासरांना जन्म दिला ती गाय शेतात जात नाही. ती गुराखी एक दोन काठी तिच्या पाठीत मारतो. माराच्या भीतीनं गाय शेतात चरायला जात असते. पण जुन्या लोकांनी अनुभव घ्या, वासराला जन्म दिलेली गाय शेतात चरायला जात असताना सगळ्या गायीच्या पाठीमागे चालते आणि 5 वाजता शेतातून घरी येत असताना सगळ्या गायीच्या पुढे पळते. तिचं चित्त तिच्या वासरापाशी असते. म्हणून अशा कितीतरी उपमा गायीच्या बाबतीत सांगता येतील. म्हणून तुकोबारायांनी गायीची उपमा दिली संतांच्या बाबतीत. विठाला हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका 8 दिवसाकरता तुम्ही आराजित केलेली आहे, रोवलेली आहे. शिवसाई मित्र मंडळ, माऊली कृपा भजनी मंडळ, पांडुरंग सेवा मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ, अखिल सुतारदरा भजनी मंडळ आयोजित श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, आयोजक श्री भारत सुतार, शिवसेना विभाग प्रमुख कोथरूड, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देविदास मातेरे, उपाध्यक्ष श्री विजय गंधारे आणि सर्व तुम्ही भक्तगण मंडळी, सर्वांच्या वतीनं चालत असलेल्या पत्रिकेवर जेवढं नमूद तेवढं वाचण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्ही सर्व भक्तगण मंडळी, तुम्हा सर्वांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि या परम पावन, मी पावन याच्याकरता म्हणतोय, तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून नाही, कारण मी लय मोठाली सप्ते पाहिले. माझे 3799 गावं आजच्यानं महाराष्ट्रातली पूर्ण होतात. 35-35 एकरचे मंडप आलते तुम्ही एकदा, जिथं 19 ट्रॅक्टर भाकरी लागतात एका पंक्तीला, 19 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. म्हणून तुमचा सप्ताह मोठा आहे म्हणून वर्णन करीत नाही. तुम्ही माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीच्या सुगंधात वाढलेली माणसं आहात म्हणून वर्णन करतोय. विडाला विडाला विडाला. आजही त्या भक्तीच्या लहरी, ते स्पंदन, त्या संवेदना माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीतनं आमच्यापेक्षा तुम्ही जवळ आहात. शेंडगे सर, तुम्ही जास्त पुण्यदायी आहात या परिसरातली माणसं. जेथे वैष्णवांचा वास धन्य
ज्ञानोबाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. ज्ञानोबारायच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊली महावैष्णव, वैष्णव ज्ञानोबाराय वैष्णवातले शिरोमणी आहेत. काही अंतरावर माऊली महा वैष्णव ज्ञानोबारायांचं अधिष्ठान, काही अंतरावर माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचं अधिष्ठान. आणि या भक्तीच्या लहरीत तुमचा जन्म झाला, तुम्ही वावरतात. आणि त्या भक्तीच्या लहरीनं परिपूर्ण असणारा हा पुण्य प्रांत, इथे तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची पताका रोवली, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सप्ते कोणीही करायले, कोणी करायले. मागच्या आठवड्यात मुसलमान 2 महाराजाचा यजमान होता, त्याच्यातला माझा पण होता. त्यानं मला बुक्का लावलं, मी त्याला लावित होतो. म्हणले हमारे मी जमता नाही, मी त्याच्या गळ्याला लावला. मी नंतर विचारलो मुस्लिम समाजाचा माणूस यजमान? हो, ते यजमान. खूप मोठे मोठे सप्ते. पाचोळा वाहडा लोकांकडे जास्त कडबा झाला की पाचोळा पळतच असतो. सप्ताह किती मोठा केलाय मी कधीच मानणार नाही. सप्त्यामधली आचरण पाळणारी माणसं किती गोड आहेत मी याला मानतोय. असे भंगारे तर लय उतू आले, त्याला काय चोंबळायचंय अद्याप नाही. हे बा आज नालायकाला चोंबळल्यावर शेंडगे गुरुजी 10-5 रुपये भेटतेन, पण हरामखोराची स्तुती केल्याच्या नंतर मिळालेले पैसे पंढरपुरातला पचू देत नाही. ते बोकांडीवर खपक्या दगड टाकतोय. म्हणून आमच्या लोकांना नीट बोललं पाहिजे. विठाला या कमिटीला फाले गुरुजी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आदरणीय यशवंतजी फाले महाराज, मला वाटते 12-13 वर्षापासून आपली ओळख आहे. मी बऱ्याच वेळेस मुळशी परिसरात त्यांच्यामुळे जाण्याचा योग आला. तुमच्या भावकीतही 2-4 कीर्तनं फाले कंपनीकडे झाली. आणि इथेही महाराजांनीच जास्त आग्रह केला. तर मला काही फारसं दूर जा वाटत नाही. माझ्या नदीला भरपूर पाणी असल्यामुळं मला ईर खांदून बोर टाका वाटत नाही. आपल्या नदीत मोटार टाकायची आणि ऊस भिजवायचा. काय इतका जोर आला, ईर खांदा, बहुतेक ब्लास्टिंग आणा, ते खरपण काढा, दगड काढा आणि मग मोटर टाका. ती मोटर जळाली, तिचा पाईप बुडात फुटला. काय करायचं, आगाव पण आहे, फुकट कळण शेंडी वळवळ. तुम्ही जास्त याच्यावर ट्रेस दिला म्हणून मला येण्याचं काम पडलं. चला एक आनंद सांगूया. इकडे येण्यात माझ्या माऊली महावैष्णवांचं दर्शन मला 4 वेळेस झालंय. रात्री तिकून कार्यक्रम करून आल्याच्या नंतर मला शेजारतीच सुद्धा सापडली. म्हणून तुमच्या बोलवण्याला प्रणाम. विठाला विठाला. त्या सुजितच्या मोबाईलवर पत्रिकाचं स्टेटस पाहिलं. आदरणीय आमचे नखाते साहेब, मला वाटते पैसे दाबणाऱ्या लोकायला धरणारा अधिकारी, कोणता इन्कम टॅक्स म्हणतात ना, वाटते इंग्रजी येते मला थोडं थोडं कळते. पण वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा, राज्यमंत्र्याच्या सानिध्यात कायमस्वरूपी असतात. त्यांना ते काय पदे मला काही सांगता येणार नाही. पण ते पण इथं आलेत. म्हणजे माझा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे बघा. किती मोठा जरी अधिकारी झाला तर कीर्तनात मांडी घालून खाली बसतो. बाकीच्या क्षेत्रात श्रीमंत मेल्यावर श्रीमंताच्या मातीला गेलेले पण श्रीमंत खुर्च्यावर बसत आहेत. तुम्ही टीव्हीवर मोठ्या लोकांचा अंत्यविधी पहा ना, मागचा पण दिसतो ना वाटतं युट्यूबवर. आपल्याकडे मोबाईल नाही तसा. मागचा एखादा श्रीमंत मेलेला त्याचा अंत्यविधी पहा. त्या श्रीमंत मेल्याच्या नंतर त्याच्या मौतीला गेलेली श्रीमंत मसन वाट्यात पण अशा खुर्च्यावर बसते. पण किती मोठा संप्रदाय, या संप्रदायात किती जरी मोठा असेल तर तो खाली बसतोय. विठाला विठाला. हरिभक्तीपरायण मृदंग क्षेत्रातलं गोड असरत्न, ज्यांच्या मृदंगामुळे मी नाशिक जिल्ह्यात मृदंगावर श्रीमद भागवत कथा केली.
नाही तर आमची बरीच लोक ढोलक्यावर पण करायले तर काही दिवसाला भागवतात तमाशा करून येणं म्हणजे बरं आहे. विठाला विठाला आणि माझ्या वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं मृदंग नावाचं वाद्य गुलेबामुळे मला तिथे मृदंगावर कथा करण्याचा योग आला. आज हजर आहेत गान सम्राट गान कोकिळा म्हणजे प्रवीणजी महाराज सोळंके, त्यांनाही प्रणाम. इकडे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा जयघोष करणारी सुंदर अशी धोत्र नेसणारी किती सुंदर वारकरी दिसतात. पान किती गोड दिसतात, किती गोड. अशा वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. याही बाजूला प्रवीण महाराजांसोबत ज्यांनी चाल म्हणली वाघ महाराज, वय आहे त्यांचं फार, पण आवाजात असा गोड दमदारपणा आहे. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. तिकडच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत मला नावं माहीत नाहीत, माफी असावी. सगळ्यांची नावं घेतली, सगळे धरा. सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम. मृदंगाचार्य तुम्हाला सुद्धा प्रणाम. पेटीवाले दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा प्रणाम. गोड आवाज द्या, तुम्हालाही प्रणाम. 3 तास ज्यांच्याकडे थांबलो, आदरणीय शेंडगे सर, जावायची जितकी सोय करते तितकी आमची केली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. त्यांचे मित्र 2-4 जण आमच्या सेवेत होते, तुम्हाला सुद्धा प्रणाम. वा, काय सांगू आता संतांचे उपकार. देवाचे उपकार सांगता येतील, आई वडिलाचे उपकारही सांगता येतील, कारण या उपकाराला बांध आहे, मर्यादा आहे, सीमा आहे, रेषा आहे मारलेली. आतापर्यंत संतांच्या उपकाराच्या मर्यादेच्या कार्यस्थित क्रियेत जर विचार केला तर संतांचे उपकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. पारडत नाही, त्याच्याकडे काटाच नाही, मोजमाप नाही, तराजूच नाही, इतके उपकार मोठे आहेत. आई वडिलांचे उपकार सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे, ते का सामान्य महत्व आहे का? देवाचे उपकार सुद्धा सामान्य आहेत. श्रीमद भागवतात आणि 3 पुराणामध्ये 2 शास्त्रामध्ये भागवत वगळता 3 पुराण म्हणजे 4 आणि 2 शास्त्र, याच्यामध्ये संतांच्या उपकाराची माझ्या वाचनामध्ये 2500 यादी आली. 2500 क्रिया. मी वाचूच किती शकणार आहे पाले गुरुजी, किती वाचणार? एक तर 7वी पास आहे, तरी पण मी 2500 मुद्दे वाचिले संतांच्या उपकाराचे. माझ्यापेक्षा परमार्थातल्या अधिकारी लोकांना विचारलं तर ते तुम्हाला किमान 5,000 उदाहरणं सांगतील. विश्वातलं सगळं साहित्य जरी वाचिलं तरी संतांच्या उपकाराचा मेळ शेवटचं टोक सापडणार नाही. हे उपकार संतांचे केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐशी माय, धर्मे त्याच्या देखिले पाय, देखिले पाय, दिले अक्षय भयदान का, दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. आई वडिलांचे उपकार नाहीत असं म्हणत नाही, पण संत जे उपकार करतात ते बापाही करू शकत नाही, माये करू शकत नाही. मुद्दे मांडतो तुमच्यापुढे 2-3. तुमचा फारसा वेळ घेणार नाही. मोठी माणसं आहात तुम्ही, मोठ्या शहरातली माणसं.
आपल्याकडे भगवान सूर्यनारायणाचे सुद्धा उपकार आहेत, चंद्राचे सुद्धा उपकार आहेत. भगवान सूर्यनारायण आणि भगवान चंद्र या दोन लोकांच्या उपकाराशिवाय भारत देशामध्ये नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशामध्ये अन्न पिकत नाही. ज्वारीला कणीस लागायचं असेल, कापसाला फुल लागायचं असेल, सोयाबीनला शेंग लागायची असेल, मटकीला शेंग लागायची असेल, चवळीला शेंग लागायची असेल, गवारीला शेंग लागायची असेल, वाटाण्याला शेंग लागायची असेल, याच्यावर सर्व झाडांना फुलं लागायची असतील, तर एकाच्या प्रकाशानं तेजो भयो आणि एकाच्या प्रकाशानं फलितो भया. सूर्याच्या प्रकाशाशिवाय वाढ नाही आणि चंद्राच्या प्रकाशाशिवाय झाड फलित होत नाही. असू द्या कमी शिक्षण. येन निशापती भय दिनपती जायो मी मकृतु जन भय जायन्ते फलितन तरुवर शाखा भय फलितन तरुवर शाखा फलितन तरुवर शाखा भय बीज भयायति सकल स्थितो मदि भय संगति जायन्ते जठरानल भय कृप्तवसा भोक्तव्यानति जायन्ते उदकुर शांतिर सकल जना उदकुर शांतिर सकल जना उदकुर शांतिर सकल. तेव्हा त्याला काय गाता येत नाही, चांगलं वाजणार असल्यावर म्हणता येते विठाला विठाला. आता मी म्हणले ही गांजा फुक्यान लिहिले का? एखाद्या हरामखोराचं वाक्य, नालायकाचं वाक्य, गोट्या खेळणाराचं वाक्य, विवेकाचं टोक आतापर्यंत सरस्वतीला सुद्धा पकडता आलं नाही अशा विवेक संपन्न लोकांचं वाक्य. विढाला विढाला उपकार आहेत सूर्याचे, उपकार आहेत चंद्राचे. दगाडे साहेब संतांची बरोबरी करू शकत नाही. उपकार वरुणाचे, तो बरसल्याशिवाय, तो पडल्याशिवाय, पाऊस पडल्याशिवाय अन्नधान्य पिकत नाही. पण त्याचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. उपकार सागराचे आहेत, समुद्राचे सुद्धा उपकार आहेत. नालायक रावणाने शहाणपणा केलता, त्याला पैशाचा लई जोर होता. भाषा कळतील माझी, थोडी मराठमोळी भाषा आहे. तुम्हाला नाही आवडत तर दुसऱ्याला आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी काय कोणाच्या मागे लागत नाही. 4-2 हजार कोणी आगाव घातले म्हणजे मी हरामखोराच्या बनेलीनं अंडरवेलीत होत नाही. काय करत नाही, आपल्या कामापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले आणि लय जर कमीले तर काय पोट्टे अंगावर टाकणार नाहीत मसन वाटत. त्याच्यामुळे आपलं हिशोबान चालू द्यायचं. विठाला एक जण म्हणला 2 कोटी रुपये दिल्यावर मला नाही चोमळायचे का? मला फोन करून त्या असं म्हणला, मी तुम्हाला 2 कोटी रुपये देतो, तुम्ही माझं वर्णन करायचे नाही का? मी म्हणलं दादा तू 2 कोटी रुपये देशील रे सुंबळ्या, पण तू 2 कोटी रुपये दिल्याच्या नंतर जाता जाता जर वाघोलीतच अटॅक आला आणि गिरगावकर तिथंच मेला तर तू हे 2 कोटी पेटवायचे का माझ्या अंगावर टाकून? हा, मग हे पचू द्याचे का नाही पचू द्याचे त्याच्या हातात आहे मुंडे बुवा. म्हणून जायचं नाही. विठाला विठाला एक 2% लोक नालायकपणा करते, पण नालायकपणा करणाऱ्या लोक किती नालायक आहेत त्याच्यापेक्षा नालायकाला बलिणारे तुम्ही किती नालायक आहेत हे तपासा. येऊ द्या तुम्हाला राग, घेणार नाहीत कीर्तन, दुसरं काय करताल माझं. हेवा चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा अर्धा मूर्ख असतो. दोघाशी पतन सारिखेची. वारकरी संप्रदाय जुन्या लोकांनी लय श्रद्धेनं टिकिला राजू. इथं वयस्कर लोकांनी विचार करा, मागच्या 40-50 वर्षापूर्वी कन्या आंबाड्या घोगऱ्या खाऊन कीर्तन केलेत, पायी पायी येऊन कीर्तन केलेत लोकांनी. त्यांनी मर्यादा मोडल्या नाही. आता काल परवा माझ्यासारख्या नालायक व्यक्तीनं बाळूने 4-2 रुपयाच्या गाडीत बसून परमार्थाची मर्यादा मोडू नकोस, जळून जाशील एखादीशी. विठाला विठाला थोडा शहाणपणा केलता रावणानं.
त्याच्याजवळ पैसा होता. मी का म्हणतोय, माझ्या देहूतल्या मालकांनी वर्णन केलं. तू का म्हणे ज्याचे संपदा एवढी, अमाप संपदा रावणाकडं, आणि ह्या पैशाच्या बळावर तो रावण म्हणला मी समुद्र गोड करीन. मूर्ख आहे तो. जा ज्ञानाच्या मुळाशी. जर समुद्र गोड झाला असता तर जगात कुठंच पाऊस पडला नसता. शारोदक भयस्थितानां भास्करो तेजो कांती भयो नाम जलयाम यत क्रिया भय जायते अंबरादिंस्तते वचा यताम अंबरा भयस्तुजायम आपाम पति निर्भयो नाम उष्णोदक भय जायते क्रिया प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो प्रजन्यन्ति तिजायो. या शारामला आणि सूर्याच्या प्रकाशाला घटित उष्णतेच्या प्रक्रियेनं वाफा निर्माण होतात, आणि ही वाफ ज्या वेळेला बाष्पीभवन म्हणतात ना आपल्याकडे, ही ज्या वेळेला अंबरा मंडले भयस्तता यत मेघायाम पर्जन्यस्ततेवच. शेटगे गुरुजी, तो पाऊस पडत असतो. मला एक प्रमेय 7वीला असताना विज्ञानात सांगितला होता. त्याच्यानंतर मी शाळा सोडल्यावर 32 पाठ केले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समुद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. सूर्याचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. चंद्राचे उपकार संतांच्या बरोबरीचे नाहीत. झाडाचे उपकार आहेत, संतांच्या बरोबरीचे नाहीत. रात्री कार्बन डायऑक्साईड घेते, दिवसभर ऑक्सिजन देते, असंच बरोबर आहे. त्याच्यातले 18 झाडं असे आहेत, 9 झाडं पुराणात सांगितले, त्याच्यातले 3 झाडं वेदात सांगितले, त्याच्यातलं 1 झाड शास्त्रात सांगितलं, आणि उपझाडं 18 सांगितले. हे रात्री ऑक्सिजन देतात आणि दिवसाही ऑक्सिजन देतात. त्याच्यातलं एकच सांगतो फक्त, तुळस. विठाला विठाला विठाला. त्याच्यातल्या 3 झाडांचं मला नाव सांगता येणं, कारण संस्कृत श्लोकात आले ते. त्याला नेमकं काय नाव मी घेतो एखाद्या चांगल्या विद्वान माणसाला एके दिवशी विचारीन. मला नादच आहे. घोडं एखाद्या वेळेस गोमाशी बसू देते, गाढव नाही बसू देत. आणि गाढवाला शेपूट आखुडा असती, नाही गोमाशी उठली ना ते जिथं बसलं तिथं अंगाचं कातड घासीते, पण गोमाशी मारितच. तसं आहे पुराणातलं गाढव आहे. विडाला विडाला विडाला. झाडाचे सुद्धा उपकार पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत. का संतांची बरोबरी नाही? आई वडील उपकार करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये शंका आहे. काय शंका आहे? ती स्वतःच्या लेकरावर उपकार करतात, दुसऱ्यावर करीत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आपल्या लेकरावर आई वडील जितकं प्रेम करतात तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर करत नाहीत. म्हणून संतांच्या बरोबरीचे उपकार नाहीत. ते विश्वाचा मालक आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्यासे चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक. सूर्यचंद्राचा प्रकाश वेद सुद्धा त्याच्या कृपेशी बोलत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही, एवढी व्याप्ती त्याची आहे. पण संतांची बरोबरी करू शकत नाही. का? ते फक्त भक्तावर प्रेम करतोय. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. भक्त राखे पायापाशी भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी.
स्वतःच्या पोटच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांवर करतात, दुसऱ्यावर करत नाहीत. म्हणून संतांची बरोबरी नाही. देवोपकार करत असताना भक्तावर कसतो, दुष्टावर करत नाही. आणि कोणावर उपकार केला असता तर त्याला महाभारत घडवायची गरज नव्हती. आंधळ्याचे पोरं गादीवर बसले काय आणि पंडू राजाचे बसले काय, काय घेणं होतं त्याला. पण ते भक्तावर प्रेम करत आहे. पांडव भजन करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती की वाळविती. म्हणजे वारकऱ्यावर भक्तावर प्रेम केलं, स्वतःचा संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. 56 कोटी यादव, त्याच्यातला वज्र नावाचा एक वंश सोडून दिला. वज्र फाले गुरुजी भागवतात वर्णन आलं. वज्र जर सोडून दिला तर त्याचं एकही लेकरू वाचलं नाही. सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले. आता त्या दारूला आता काय नाव आहे नाही, आपल्याला काय अभ्यास नाही त्याच्यामुळे सांगता येत नाही. पण पुराणात तिला मैरेक नावाची मदिरा म्हणत होते. ती पिऊन त्याचे 56 कोटी यादव मेले. कशा करता? त्या आंधळ्याच्या पट्ट्याच्या माईनं शाप त्याला. सरळ गांधारी म्हणायला काय हरकत नव्हतं मला, पण मला लांबून गाडी आणा वाटती. डिझेल बाहेरचं आहे ना, आहे की नाही. घरचं डिझेल असल्या माणूस मधला मार्ग पाहिजे. हे बाहेरचे देवीचं तेल देवीला आणि भूते आला गाईला. ताण घ्यायचा 15 वाट आलं, मोरी वाट गेलं. काम धमंग त्याला. ज्याला भावाची लेकरं सहन होत नाही तो नुसता डोळ्यानं आंधळा नव्हता, तो वृत्तीनं आंधळा होता. तो अंतकरणाने आंधळा होता धृतराष्ट्र. हो. आणि हे कौरव 100 नालायक का होते? अरे आपल्या काकाचे 5 सहन होत नाहीत, भडे आहोत, आणि तुम्हालाच तुमचे 100 जणांचा झेंडा आवडतोय. ही हलकट होती. ह्याच्यातला लय हलकटपण आहे. दुर्योधनात इतका नालायक होता. आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडी बसत होता. मी नाही म्हणत त्याला दुर्योधन, त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात, काय ताण नाही. मांडीवर बसलं आई समान भाऊजाई. हलकट आहे तो, हलकट आहे. त्याचे 4 प्रमेय जर ऐकले ना, त्याच्यातला एक सांगू शकत नाही, कारण मी पुरुष आहे आणि ऐकायला मावले आता, त्याच्यामुळं सांगू शकत नाही. इतकं हलकट दुर्योधन. हो. मग यांना मारलं आणि पांडवायला गादी दिली. पांडवांना गादी देण्यासाठी संसार मातीत गेला. हो जाऊ द्या, पण भक्तावर कृपा केली, उपकार केले, दुष्टाला संपिलं. म्हणून संतांच्या यादीत नाहीत. पण संतांनी दुर्योधनापेक्षा नालायक लोकांना मार्गाला लावलं. आपण सारखे करीती आपण सारखे करीती काही काळ वेळ तयाला आपण सारखे करीती नाही काळ वेळ तया लागी. नाही काळ वेळ तया लागिला. नाही काळ वेळ तया संतांनी पशुचा विचार केला नाही, पक्षाचा विचार केला नाही, माणसाचा विचार केला नाही, स्त्री आहे म्हणून तिचा विचार केला नाही, जातीचा विचार केला नाही. नालायकाला भेटले की त्याचा उद्धार केला. हे संतांचे उपकार 1 नंबरचे आहेत. बघा, तुम्ही चांगला मनातून आशीर्वाद द्या. बाळ्या छान बोलल तुमच्या आशीर्वादावर. गोलोकात 19 खुर्च्या होत्या. काय सांगू आता संतांचे उपकार. 19 खुर्च्या होत्या. त्या 19 खुर्च्यावर 18 सत्पुरुष बसलेले होते. ती खुर्ची सगळ्यांना मतदान टाकल्यावर भेटती, हे डोक्यातलं काढून टाका. ती खुर्ची आचरणशील माणसाला भेटती. आणि असे 18 आचरणशील लोक होते. त्याला त्या 19 पैकी 18 खुर्च्या सापडल्या आणि 1 खुर्ची शिल्लक आहे.
ती शहाणी माणसं होती, कोणाच्या खुर्चीवर बसत, ती जशाल तशी खुर्ची. फक्त ही 18 जण विचार करत होती, ह्या खुर्चीवर कोण बसणार आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. कोण बसेल, कोण बसेल. तो दिवस उजळला. एका दिव्य तेजस्वी विमानात बसून एक ज्योत आली. एरवी पुराणात त्या विमानांना पुष्पक नावाचं विमान म्हणतात. एरवी रावणाकडे जे 14 विमान होते त्याला वेगवेगळं नाव आहे. कामक नावाचं विमान, प्रभदत्त नावाचं विमान. 12 विमानांची नावं घरी गेल्यावर बघा. मोबाईल मोठाली आहे तुमच्याकडे. 14 पैकी 2 सांगितली. पुष्पक नावाच्या विमानात एक दिव्य तेजस्वी ज्योत आली. गोलोकात ते विमान येऊन टेकलं. त्या गोलोकातल्या अधिष्ठानातून 2 साधू उठले. पुष्पक विमान आलं म्हणे. आता 19व्या खुर्चीवर बसणारा कोण साधू असेल. पाले गुरुजी विचार करत होते, बुवा कोण साधू असेल तो, कोण कोण असेल. सगळ्या जणांनी 18ची 18 लोकांनी उठून पाहिलं तर त्या विमानातून एक महिला उतरली. साधू म्हणले, अरे हे विमान चुकून इकडे आलं वाटतंय. हे इकडे कशाला आली बाई. त्या विमानातल्या पार्षदांनी तिला उतरवलं. समोर फुलं टाकली खुर्चीपर्यंत आणि त्या स्त्रीला सांगितलं, आमची माय या फुलावून त्या खुर्चीपर्यंत चलत जा. त्या खुर्चीवर ती महिला बसविली. देवाच्या 2 पार्षदांनी तिला प्रणाम केला आणि येतोत म्हणले. बसली ती शांतपणे त्या खुर्चीवर. ती शांत बसल्याच्या नंतर 18 जणातले 2-3 जण जरा येड्यावानी करू लागले. येड्यावानी करू लागले, येड्यावानी. तिथं गेलेली काही सामान्य लोक नसतील प्रवीण बुवा. गोलोकातल्या 18 खुर्च्या ज्यांना भेटल्या ते तंबाखू खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो, गुटके खाऊन भजन म्हणणारे नव्हते. हो, चांगलं धोतर घालीतून, कानात गुंड्या ठोकीतून, मोबाईल खिशात असले नव्हते ते. एक कोटीचा मोबाईल घेतला पाहिजे महाराज आहे ना, पण यायला दिसणार नाही असा वापरला पाहिजे. त्याचं नाव महाराज आहे. घेऊ नका म्हणत नाही, कारण मोबाईलमध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, पुराण, ग्रंथ, संपदा सगळी आहे, पण प्रदर्शन नकोय. आपला घरी बघावा. खिशे फाटायची वेळ आली. आपली मर्यादा आपण सोडू नये. सासूच्या पुढून, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करीत असताना सासऱ्यानं किचन मध्ये जायचं नाही. मर्यादा. सासऱ्याच्या पुढून जाताना सून पदर पडू देत नाही. सात्विक बिचारी ती. आणि ती स्वयंपाक करताना हे स्वयंपाक घरातच पुढे तू पोळ्या लाटायचं, बेलनं त्याच्या तोंडात हातुड्यानं ठोकून घालायचं. इकून निघलं पाहिजे, इकून. तो तिथं कशाला मरायला, तुला ताट लावायला तिथं ती डायनिंगला. आचारसंहिता आहे, मर्यादा आहे, आपण आपल्या पाळायच्या. कशामुळं पाळायच्या सांगू. लोक लय मानतात हो, आम्हाला लय मानतात. मी नको म्हणत होतो. माझ्याकडे 1-2 सर वगैरे आळंदीला यायलो म्हणून दर्शनाला आलते. नको म्हणले. ते म्हणले या महाराज, काय हरकत नाही. किती आदर करतात लोक, किती आदर करतात. हा, किती गोड वाटायले धोत्रातली वारकरी बघा ना. काय गोड वाटायले, किती गोड वाटायले. फिल्मी सृष्टीतला गुलजार नावाचे गायक होते नकाते साहेब. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला विदेशातून. ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी सांगितलं, आमचा पुरस्कार घेत असताना सुटाबुटात यावं लागेल. त्यांनी सांगितलं, तुमच्या पुरस्कारावर फुल्ली. ऑस्कर पुरस्कार मोठा असतो म्हणते नाही का. आपल्याकडे दादासाहेब फाळके म्हणून दिला जातो महाराष्ट्रात.
विदेशातनं येतो तो ऑस्कर नावाचा पुरस्कार असतो. त्या पुरस्कारावर फुल्ली मारली. समोरच्या व्यक्तीने विचारलं हा पुरस्कार शक्यतो कोणाला भेटत नाही. ते म्हणले मला दिला का? तुमच्या गायनावर आम्ही फिदा झालोत. त्या व्यक्तीचं नाव होतं गुलजार नावाचा गायक, जातीनं मुस्लिम होता. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा फिल्मी सृष्टीतला गायक. त्यानं पुरस्कार नाकारला. पुढच्या व्यक्तीने विचारलं का? मी जीवनभर पांढऱ्या कपड्यावर गायन केलंय, पांढरा पॅन्ट आणि पांढराच झबा, मी याच्यावर फिल्मी सृष्टीतलं गायन केलंय, 5 मिनिटाकरता शोटापोटात जाणार नाही. पाले गुरुजी, फिल्मी सृष्टीतला गायक इतका जपतोय, आपण किती जपायला पाहिजे हो. आपण ज्ञानोबा आहे तुकोबारायचे पायी खेळ. विठाला विठाला त्याच्यातली काही 4-2 लोक अशी चुळबुळ करू लागली असते. किती मशीननं निसलेले तांदूळ आणा, घरी आणल्या एखादा खडा गवस होतो 10 किलो, एखादा खडा तरी गवस होतोच. म्हणून शहाण्याबाईनं परात तैलीत खुपसून लगेच कुकर मध्ये टाकायचे नाही. मंजुळा जरा निशी जाय, डोळे जर कमी अधिक असतील तर डबल 2 डोळे लाई जाय, पण थोडस निशी जाय, नाही तर पप्प्याच्या बापाचे दात पाडशील तू. हे की नाही, दाता खाली अडकल्यावर पडतील ना पप्प्याच्या बापाचे दात, तर पप्प्याच्या बापाला तू बोचरं करशील दोर का. म्हणून थोडीशी निशी जाय, खरे काढले पाहिजे माणसाचे. हो, एक पुरावा होता ना काहीतरी. ते निसलं म्हणजे मग भीती नाही, मग खडा नसतो त्याच्यात. तसे ह्या 18 पैकी 2-4 जण वळवळ करू लागली. बाई आलीच कस काय, ह्या खुर्चीवर बसायची हिची काय लायकी. तर बाकीच्या 5-7 जण उभे राहिले आणि त्याच्यातल्या एका व्यक्तीनं सांगितलं, राजे हो, ह्या 19 खुर्च्या पेवर 18 जण आपण आलोत तर चालत आलो नाहीत. आपण 18 जण ज्या विमानात आलो त्याच विमानात ती बाई आली, आणि हे विमान देवाच्या आदेशाशिवाय चालत नाही. मग विटेवरच्या मालकानं, वैकुंठातल्या मालकानं या विमानाला आदेश दिल्याशिवाय हे विमान चालत नाही. मग त्या मालकाच्या आदेशाशिवाय पार्षद या विमानात दुसरं कोणाला बसू देत नाहीत. त्या मालकाच्या आदेशाशिवाय विमान इथं आलं नाही. त्या मालकाच्या आदेशाशिवाय या विमानात बाई बसली नाही, आणि त्या मालकाच्या कृपेशिवाय बाईला ही खुर्ची सापडली नाही. आपण मधल्यानं पिठलं हाटू नका, आपण मधल्यानं येडेवानी करू नका. ठीक आहे म्हणले. नाहीत करीत आम्ही येडेवानी. विचारा कस काय आली. ते म्हणले कस काय आली, देवान पाटील. मनानं तर उद्या बाळूला जाऊन बसा वाटतं तिथं. कसं जाता येईल त्याला त्या विमानात? काय लायकी आहे त्या बाळूची, त्या खुर्चीवर बसण्याची? काय अधिकार शक्ती आपली? नाही 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 नाही. आचरणशील लोकांची खुर्च्या होत्या त्या. आपल्या संप्रदायात अभ्यासापेक्षा वागण्याला किंमत जास्त आहे. वागण्याला जास्त किंमत आहे आपल्या संप्रदायात. हो, अभ्यासाला नाही. कमी बोल पाठ असतील तरी चालतील, मृदंगाचे कमी बोल पाठ असली तरी चालतील, पण ज्यानं मृदंग शिकला त्यानं पुन्हा ढोलकी वाजायची नाही. मृदंग शिकल्याच्या नंतर जर ढोलकी वाजली तर तो एकटा नरकाला जाईल, नवल नाही. त्याचा पुन्हा जर कोणी पक्वाद ऐकिला तर ऐकणारे पण नरकाला जाणार. नियम आहे महाराष्ट्राचा, नियम आहे. हो, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही खीर केलती गुरुजी आज. मेमरी कार्ड चांगलं आहे माझं. तुमचं किती जीबीचं असेल काय माहित, पण माझं 30 जीबीचं आहे. हो, इथं बसलेल्या कोण्याही माणसाच्या मोबाईल मध्ये 418 वानरांची नाव दाखवा. मी झोपीतून उठल्यावर 418 वानरांची नाव सांगतो. काय कार्ड असं नाही मोबाईलचं, म्हणून तर हे साधं वापरीचं डबकं. कारण हे लय बेकार असतोय, म्हणून याच्यात काही घालावं लागतंय, आणि ते चुकीचं बटन दाबलं की डिलीट होतंय. म्हणे ते डिलीट होतंय, आणि अजून दुसरं चुकीचं दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जातंय. हसले गेले.
त्याच्यामुळे याच्यात चुकीचं कोचायचं बी नाही आणि कोणते बटन दबले तरी काय नाही. आणि पप्याच्या माईला संशय नाही. पप्प्याची माय म्हणजे माझी बायको. तुमच्या सगळ्याच्या मोबाईलला संशय. तुमचा अंगठा लागल्याशिवाय पप्याच्या माईला पाहताच येत नाही याच्यात काय घाण कोचली तर. ज्या दिवशी त्याच्यातली घाण पप्याची माय पाहीन त्या दिवशी शहाणी पप्याची माय संक्रांतीच्या दिवशी नालायक नवऱ्यासाठी वाण देणार नाही. हो, म्हणून कृपया त्या चांगल्या मोबाईल मध्ये गढूळ कोची जाऊ नका. हो. बायको असताना विदुर होता. ज्याची मंडळी गेली त्याला विदुर म्हणतात. आणि बायको असताना बायको जर मानित नसेल तर मग जित्ता विदुर म्हणायचं. विठाला खीर त्याच्यासोबत जर कढी असती ना तर खिरीत घातलेला चमचा कढीत चालवतो. वाक्य नीट ऐका. खिरीत घातलेला चमचा कढीत घातला तरी चालतो, पण कढीतला चमचा जर खिरीत टाकला तर सगळंच इचकत. म्हणून ढोलकीवरला जर पकवाद्यावर आला तर चालतो, पकवादावर आला तर. पण पकवादावरला जर तिकडे गेला तर समजायचं कढीतला खिरीत आला. हा नियम सांभाळायचे. वा, माझं वय नाही तुम्हाला नियम सांगायचे, पण मी 27 वर्षापासून नियमातले वारकरी पाहतो. नियमातले वारकरी पाहतो. नियमातले. परवाल तात्या आजारी पडले. याच वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रवीण बुवा, मी 2-3 किलोमीटर तात्यांसोबत चालत होतो. दम लागला होता. शिवाजीबा बोखारे होते सोबत. सकाळचा काकडा चालू होता, ओळी चालू होत्या पहाटेच्या. दम लागू लागला. काय निष्ठा आहे लोकांची संप्रदायावर. मी 27 वर्षापासून गुलेबाबांना बघतोय. हो, काही काही अशी माणसं आहेत, अशी वारकरी आहेत, ज्ञानोबरायच्या पादुका, तुकोबरायच्या पादुका रथात ठेवल्याच्या नंतर ही माणसं उभी राहतात आणि इसाव्याला पादुका टेकल्याच्या नंतरच खाली बसतात. राजू, सज्जनांनो, अशा निष्ठावंत लोकांमुळे आपला संप्रदाय या मधल्या चाटू हलिणाऱ्यामुळे, हराम खोरामुळे नाही. विठाला विठाला. आणि तुम्ही पण निष्ठावंत माणसांना मानी जा, देव तुमचं कल्याण करील. हो, तुम्हाला बाकीचं ऐका वाटतं फाले बुवा, तर भारतात खूप स्टेज आहेत हलकट पहाचे. हे एकच स्टेज आहे इथं, फक्त पवित्र पहा. या स्टेजवर गढूळ खराब करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे किती पैसे असू द्या, पण या स्टेजवर गढूळपणा नकोय. तुमच्या चपला बुटा सगळं पाया पडतो. विठाला विठाला. कस काय आली म्हणले, विचारा तिला. शांत बसा म्हणले, विचारू आपण. 18 पैकी 1 सगळ्यात अगोदर खुर्चीवर आलते का? नाव सांगत नाही. फार विवेकाचं टोक होते. किती विवेक होता सांगू तुम्हाला. त्या व्यक्तीला बघितल्याच्या नंतर सरस्वती मान खाली घालीत होती. ब्रह्मा कन्यायाम चक्षुभयो तेजो आनना पुटा भयजना लुप्ताम चक्षुहिताय च चरणारविंद भयजना. चरणारविंद म्हणजे त्या व्यक्तीला पाहिल्याच्या नंतर सरस्वती स्वतःच्या पायाकडे पाहत होती. म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालण्याची ताकद सरस्वतीत नव्हती. काय विवेकाचं टोक असेल ना कधी साहेब, काय नाविन्य असेल त्या व्यक्तीचं. आणि असा महात्मा उठला आणि शबरीला प्रणाम केला. ती खुर्चीवर बसलेली शबरी होती. शबरी होती. प्रणाम केला.
तर बाकीच्या 3 लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं स्त्रीला प्रणाम का केला, तिचं आचरण पाहिलंय. त्यांनी सांगितलं 19 खुर्च्यापैकी एका खुर्चीवर, या 19 खुर्च्यापैकी 1 नंबरच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार मला प्राप्त झालाय. मी किती मोठा आहे मला मोजता येणार नाही, पण ज्या माईनं मला 9 महिने पोटात ठेवले तिचं पोट किती मोठं असेल याचा विचार करा. आणि माझ्या आईचा, तिच्या रूपात माझी आई पाहिली आणि म्हणून मी तिला नमस्कार केला. वा, ठीक आहे. माय माय हा शब्द ऐकल्याबरोबर राजे शबरी होती, ती शबरी आहे. खुर्चीवर अंग टाकलं. वयस्कर माणसाच्या हातातली काठी खाली पडावा त्याला दंड म्हणतात पालेवा. असा दंडासारखं लोटांगण साधूच्या चरणावर घातलं. प्रणाम गुरुदेव. दुसऱ्याने सांगितलं नम्रतेनं ओतप्रोत भरलेला कलश आहे. शबरीकडे नम्रता होती. लोटांगण घातलं. हात जोडे. माय एक बोलू, बोला. इथे तुम्ही आलात, ही शेवटच्या क्रमांकाची खुर्ची. या खुर्चीवर सूर्य सुद्धा इराम घेऊ शकत नाही. 3 चुका सूर्याच्या आहेत. या खुर्चीवर सूर्य चंद्र सुद्धा बघू शकत नाही. त्यानं तर लय घाण चूक केलेली. आणि आई साहेब तुम्ही या खुर्चीवर बसलात. एक विचारू, मी या खुर्चीवर बसण्यासाठी माझ्या 3 तपश्चर्या पाण्यात आहेत. माझी 1 तपश्चर्या चर्म जाईपर्यंत आहे. त्या साधूने 1 तपश्चर्या अशी केलती की शेवटच्या टप्प्यात साधूच्या अंगावर त्वचा राहिलेली नव्हती. इतकं जीर्ण शरीर झालं. बाकीच्या आसू आई साहेब. आणि त्या तपाच्या साधनेनं मला ही खुर्ची 1 नंबरची भेटली. असं कोण म्हणतंय? तो साधू शबरीला सांगायला. आई साहेब आपली साधना ऐकण्याची इच्छा आहे. शबरीनं सांगितलं तपश्चर्या काहीच केली नाही. दान जर करावं ना गुरुदेव, दान करावं ना, तर मी लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याची मुलगी आहे. मी शिकार करणाऱ्याची मुलगी आहे. बर, बाई तुझे आई बाबा आजही मांसाहार करतात? जी. आई बाबा नाहीत माझे, पण भाऊ भाऊजाई भाचे भाच्या सुना आजही मांस खातात. मग बाई तुला त्याच घरी विमान न्यायला आलत? नाही. पतीचं नाव सांगता येईल? नाही. लग्न झालं नाही. का झालं नाही? माझ्या लग्नामध्ये एवढ्या एवढ्या का असतील इतक्या बोकडांची दावण कापल्या जाणार होती. तितक्या जीवाची हिंस हत्या वाचावा याच्याकरता मी कामाला इस्तू लावला. सामान्य ताकद आहे. संसार थाटायचा होता शबरीला, संसार. पण आपण संसार थाटल्याच्या नंतर इतके जीव मरतेत. आणि एवढे जीव आपल्या संसारातल्या 16 संस्कारापैकी एका संस्कारात कापल्या जातेत. आपल्या संसाराला काय सुरुवात भेटतील त्याच्यापेक्षा संसारातच पडायचं नाही. इस्तू लावला. काडी वळडी का असलेला काडी वळडी. मी जंगलात गेले. हे प्रकरण ऐकत असताना 6व्या क्रमांकाच्या खुर्चीवरच्या साधूच्या डोळ्यातून पाण्याचे लोट वाहत होते. काय त्याग आहे तिच्या जीवनात. त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप रामायणात शबरी होती. काय त्याग आहे शबरीच्या जीवनातला. माय
घरून निघाली कुठे गेली? एका साधूचा आश्रम झाडा. त्या साधूला साधू म्हणली नाही शबरी, देवाचा आश्रम झाडा. देवाचा. 2 नंबरच्या खुर्चीवरच्या साधूने विचारलं, बाई ज्या देवाचा आश्रम झाडास त्या देवाचं नाव सांगशील? त्या देवाचं नाव आहे महर्षी मतंग. अरे मतंग साधू? हो, त्यांचा आश्रम. त्यांनी तुला सांगितलं झाडायचा? काय सांगू आता संतांचे उपकार सांगायला? रामायण नाही सांगायला तुम्हाला. आणि ही जर कथा तुम्हाला रामायणात सापडली खुर्चीची, तर मला त्यानं रामायण दाखवा, मी त्याच्या चपलाचंच मंदिर बांधतो. मग मला काही येताना इकडं मुळा मोठा नदीत नाही सापडलं, त्यासाठी दुसरं पुराण पाहायचं. फाले गुरुजी, मोबाईलला वाईट म्हणणार नाही. राजकीय व्यक्तीनं मोबाईल बघायचा, राजकारणातलं बघायचं. काही माणसं राजकारणात कशी मोठी झाली, ती राजे कसे झाली ना कधी साहेब, त्यांना कसं जय प्राप्त झालं ते मोबाईलवर पहा. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता गुरुजी, शैक्षणिक क्षेत्रात नाना प्रकारचे क्लास, काय अमकं काय तमकं काय, कोण कसा झाला, तुमच्यासारख्यांनी शैक्षणिक क्षेत्रातलं बघायचं. माझा शेतकरी राजा असेल, अमक्या देशात काय सुविधा आहेत, तिथं काय यंत्रणा आहे, तिथं कशा प्रकारची करतात, आपण काय करावं, कशी खतं घालावी, म्हणजे गाई किती पाळावा, किती शेणखत, किती गोमूत्र, काय करावं, कसं होईल, निर्विष अशा प्रकारचं धान्य कसं पिकेल, याच्याकरता त्या सुविधा मोबाईल मध्ये पहा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचं पहा, आमच्या लोकांनी गाथा ज्ञानेश्वरी पुराण पहा. काय फाटकी फुटकी चित्र पाहून आपले पूर्वज नरकाला जातील. कोण सांगितलं तुम्हाला हे बघायचं? फार फार गरज आहे. तुम्ही कुठलंही पुराण बघा, मोबाईलवर सापडेल. वेळ नाही लोकांना चांगलं बघण्यासाठी, वेळ नाही लोकांना, वेळ नाही. बाई तुला साधूला सांगितलं आश्रम झाड, इथपर्यंत आलतो ना? नाही, मी मनानच झाडा. तुला कधी भेटली? शबरीने आश्रम झाडायचा. साधू स्नानाला गेल्याच्या नंतर मतंग ऋषी पंपा सरोवरावर स्नानाला जायचे आणि स्नान करून येऊस तर आश्रम साफ व्हायचा. मतंगाच्या आश्रमावर शिष्य होते, आळीपाळीनं झाडायचे. पण गेल्या 40-42 दिवसात एकाही शिष्यानं आश्रम झाडा नाही आणि आश्रम शबरी झाडायची. ते एके दिवशी विचारलं, का रे तुम्ही आळीपाळीनं आश्रम झाडता पण इतका स्वच्छ करत नाहीत? ह्यात एका महिन्यात 1.25 महिन्यात इतका आश्रम स्वच्छ झालाय, कोण झाडतंय? प्रत्येकानं सांगितलं, ह्या 1.25 महिन्यात आम्ही कोणीच झाडा नाही. अरे मग तुम्ही विचार नाही केला कोणी झाडा आश्रम? तर आता शासन सांगतंय स्वच्छता की ओर. हे खालचे अधिकारी सांगतात साफ सफाई ठेवा. अरे शबरीचे चित्र लावा.